पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रदान या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी हा सन्मान भारतीयांना केला समर्पित. पंतप्रधान आणि इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा. व्यापार, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर. भारत इंडोनेशिया दरम्यान कृषी संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासह 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. संरक्षण आणि औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाच्या संसदेला केलं संबोधित. भारत आणि इंडोनेशियासाठी पुढील 25 वर्ष अत्यंत निर्णायक ठरतील, पंतप्रधानांचा विश्वास. नर्मदा प्रकल्पातील अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत चर्चा. महाराष्ट्राच्या वाट्याचं 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधान परिषदेत चर्चा सुरू. पालघरमध्ये मुसळधार पाऊस. मुंबई अहमदाबाद मार्गावरील वाहतूक विस्कळीत. वसई डहाणू रेल्वे सेवेवर परिणाम. उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. आणि आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिळा मंदिरात तुकाराम महाराजांच्या पादुकांची केली विधिवत पूजा.